माझं म्हणणं असं आहे की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय। याचं कारण की 76 लाख मतदान हे मतदानची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे, इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणतंय। त्याच्यामुळे ते 76 लाख मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणारं माहिती मागितली होती। त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही। त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की 76 लाख मतदारांनी टाकलेत की कोणी टाकलेत। हेच इलेक्शन कमिशनला जर माहीत नसेल तर हे इलेक्शन खोटं आहे असंच त्या ठिकाणी धरण्याच्या पलीकडे मार्ग राहत नाही। कालच्या पत्रकार परिषदेत असं देखील दाखवलं की एकाच व्यक्तीचं 3-4 वेगवेगळ्या ठिकाणी नाव असेल किंवा एक शून्य घराचा पत्ता, त्याच घरात 70 ते 80 लोक दाखवले, असं देखील राहुल गांधींनी काल सांगितलंय। तर शक्यता आहे, मी नाकारत नाही त्या गोष्टींचा। याचिका जेव्हा मुंबई हायकोर्टात होती तेव्हा पण तुम्ही इन्व्हाइट केलं होतं त्यांना, तेव्हा नाही आले, आता काय संधी आहे। माझं म्हणणं त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे। आता त्यांनी असं एका मतदारसंघावरनं असणारं उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेलं आहे। तर आता ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे जे अपील आहे त्याच्यावरनं तुम्हाला करता येतं।